प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील निगेटिव्ह सेंटेन्सेस नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे हे आज आपण शिकणार आहोत। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आणि या चालू वर्तमान काळामध्ये आपल्याला प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे। तर आज आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवूयात। सो फ्रेंड्स, मी प्रतिभा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते TS स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये जेव्हा आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करतो त्यावेळेला आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागतो। मग फॉर्म्युल्यामध्ये काय दिलेलं आहे तर एम इज आर या टू बी क्रियापदाच्या रूपांपैकी एक टू बी क्रियापदाचं रूप लिहायचं। त्यानंतर एस म्हणजेच सब्जेक्ट प्लस VING म्हणजेच मुख्य क्रियापदाच्या रूपाला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि प्लस क्वेश्चन मार्क। आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये क्वेश्चन मार्क द्यावाच लागतो। अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे। आपण सेंटेन्स तयार करू। एम इज आर या टू बी क्रियापदाच्या रूपांपैकी एक टू बी क्रियापदाचं रूप लिहू एम, त्यानंतर सब्जेक्ट आय, VING। आता आपण येथे वर्ब लिहू थिंक आणि थिंक या वर्बला आपण ING प्रत्यय लावू थिंकिंग, एम आय थिंकिंग। त्यानंतर ऑब्जेक्ट, आता ऑब्जेक्ट काय लिहायचं एम आय थिंकिंग अबाउट यू क्वेश्चन मार्क। एम आय थिंकिंग अबाउट यू, एम आय थिंकिंग अबाउट यू मी तुझ्याविषयी विचार करत आहे का, मी तुझ्याविषयी विचार करत आहे का, एम आय थिंकिंग अबाउट यू। एम आय आस्किंग अबाउट युअर लाईफ, एम आय आस्किंग अबाउट युअर लाईफ मी तुझ्या जीवनाविषयी विचारत आहे का। एम आय पनिशिंग यू, एम आय पनिशिंग यू मी तुला शिक्षा करत आहे का, किंवा एम आय पनिशिंग हर, एम आय पनिशिंग हर मी तिला शिक्षा करत आहे का। अशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायचे आहेत। इज शी रायटिंग आन्सर्स, इज शी रायटिंग आन्सर्स ती उत्तरे लिहत आहे का। इज ही कॉलिंग हिज पेरेंट्स, इज ही कॉलिंग हिज पेरेंट्स तो त्याच्या पालकांना बोलावत आहे का, इज ही कॉलिंग हिज पेरेंट्स। आर दे लर्निंग इंग्लिश, आर दे लर्निंग इंग्लिश ते इंग्रजी शिकत आहेत का। इज मीना प्रेझिंग माय वर्क, इज मीना प्रेझिंग माय वर्क म्हणजे काय तर मीना माझ्या कामाची प्रशंसा करत आहे का, इज मीना प्रेझिंग माय वर्क। आर यू लुकिंग ऍट देम, आर यू लुकिंग ऍट देम तू त्यांच्याकडे पाहत आहेस का, आर यू लुकिंग ऍट देम। आर यू कमिंग विथ युअर ब्रदर, आर यू कमिंग विथ युअर ब्रदर तू तुझ्या भावासोबत येत आहेस का, आर यू कमिंग विथ युअर ब्रदर। अशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायचे आहेत। आपल्याला चालू वर्तमान काळामध्ये प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे। पण सुरुवातीला आपल्याला सेंटेन्सेस बनवताना या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल। पण जसजशी तुम्ही प्रॅक्टिस कराल, जसजसे हे सेंटेन्सेस तुमच्या तोंडपाठ होतील
तेव्हा तुम्हाला या फॉर्म्युल्याचा वापर करायची गरज पडणार नाही, कारण प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये जेव्हा आपण प्रश्न तयार करतो तेव्हा आधी आपल्याला एम इज आर यापैकी एक टू बी क्रियापदाचं रूप लिहावं लागेल. पण सेंटेन्सेस बनवताना एक लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही सेंटेन्सेस बनवाल तेव्हा तुमच्या डोळ्यापुढे किंवा तुमच्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार तुम्हाला ती वाक्य बनवायची आहेत. जसं तुमच्या घरामध्ये कोणत्या गोष्टी चालू आहेत त्यानुसार तुम्ही ते सेंटेन्सेस बनवून पहा. तुमचा भाऊ अभ्यास करत असेल तर तुम्ही त्यानुसार वाक्य बनवू शकता. कोणी खेळत असेल त्यानुसार सुद्धा वाक्य बनवू शकता. एकंदरीत काय तर तुमच्या आजूबाजूला जी परिस्थिती घडत असेल त्या परिस्थितीनुसार तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असे तिन्ही प्रकारची सेंटेन्सेस तयार करून पाहायची आहेत. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील, कारण कष्टाशिवाय आणि मेहनतीशिवाय काहीच शक्य होणार नाही. सेंटेन्सेस लिहून ठेवाल आणि नोटबुक झाकून ठेवली तर तुमची इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह होणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिकली ही सेंटेन्सेस बोलून पाहायचे आहेत आणि या सर्व सेंटेन्सेसचा वापर तुम्हाला करून पाहायचा आहे. आर यू क्राईंग? आर यू क्राईंग? तू रडत आहेस का? आर यू क्राईंग? आर दे टीजिंग यू? आर दे टीजिंग यू? ते तुला चिडवत आहेत का? आर दे टीजिंग यू? आर माय फ्रेंड्स वेटिंग फॉर मी? आर माय फ्रेंड्स वेटिंग फॉर मी? माझे मित्र माझी वाट पाहत आहेत का? आर माय फ्रेंड्स वेटिंग फॉर मी? इज राजू डुईंग वर्क? इज राजू डुईंग वर्क? राजू काम करत आहे का? Is he trying to do something different? Is he trying to do something different? तो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे का? Is he trying to do something different? अशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायचे आहेत आणि या सर्व सेंटेन्सेसचा वापर इंग्लिश स्पीकिंग मध्ये करायचा आहे. आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एम इज आर या टू बी क्रियापदांच्या रूपांपैकी एक टू बी क्रियापदाचं रूप प्लस एस म्हणजेच सब्जेक्ट प्लस VING प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस क्वेश्चन मार्क. कारण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये क्वेश्चन मार्क देणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण फॉर्म्युल्यामध्ये क्वेश्चन मार्क सुद्धा ऍड केला. सो फ्रेंड्स, प्रॅक्टिस करत राहा आणि इंग्लिश लँग्वेज बोलण्याचा प्रयत्न करा.